हॅलो. आज सकाळी उठले आणि देवघराच्या लाईटच्या उजेडातच स्वयंपाकाची तयारी करावी म्हटलं. कारण देव माझ्या किचनमध्येच आहेत आणि मीरा अजून झोपलेली होती. चहा टाकला माझ्यासाठी मस्त गवती चहा टाकून आणि भाजीची तयारी केली. वांग बटाटा असे मिक्स भाजी करणार होते आणि सॅलड केलं. सोयाबीन, काकडी आणि कॉर्नचं असं ड्रेसिंग करून सॅलड केलं. आणि मग मीरा उठली. ब्रेकफास्टमध्ये आज पोहे केले होते. मीराच्या नंतर आवरणं वगैरे आणि तिला आरशात बघायला आज खाली उतरायचं होतं, स्वतः उभं राहून आरशात बघायचं होतं. आणि मग मीरासाठी पण आज कॉर्न आणि पोळी द्यावी असं म्हटलं. तर काही नाही, कॉर्न तुपात थोडे परतून घेतले आणि मग पोळी आणि कॉर्न असं बारीक करून हळद हिंगाची सिंपल फोडणी दिली. आणि मला वाटलं होतं आवडेल की नाही, पण आवडलं तिला. आणि आज जरा दुपारी अर्धवट झोप झाल्यामुळे तिने संध्याकाळी थोडं जास्त वेळ झोप काढली. मी माझ्या एका मैत्रिणीशी गप्पा मारल्या आणि कपड्यांच्या घड्या घातल्या. उठल्यावर मॅडम रडतच उठल्या. काय झालं माहिती नाही, म्हटलं खाली फिरवून आणावं थोडंसं, पाऊस नव्हता तर ॲक्च्युली खाली गेल्यावर मला पण खूप मस्त वाटलं. गार्डन ऑलरेडी छानच आहे, पण अजून थोडंसं काम चालू आहे, रिन्युएशनचं काम चालू आहे, तर खूपच मस्त वाटत होतं. थिंक उद्या झेंडावंदनमुळे पण थोडंसं तयारी वगैरे असेल, पण जनरलच खूप मस्त वाटलं एकदम. आणि तिला तरी पण तिची थोडीशी कुरकुर चालूच होती. थोड्या वेळ शांत बसली, पण तुम्ही पाहताय कशी ती गडबड करत होती. आणि मस्त रात्री आईस्क्रीम खाल्लं आणि रात्री बाप्पाशी गप्पा मारत मारत दिवस संपवतीये. बाय बाय.